कुठे गेली भटकायला? कोण ग? ती स्वतःला जी या घरची सून म्हणवते ना ती. कोण? हे बघ समीर, मला तू आले आले कुठे होता तुम्ही? अहो आज स्वामींची पुण्यतिथी आहे ना, म्हणजे नामस्मरणासाठी जातोय आपण, पण घरात सुद्धा स्वामींची पूजा व्हायला पाहिजे ना, म्हणून स्वामींच्या आवडीची चाफ्याची फुलं आणायला गेले होते. अरे वा. ही मोठी घरचं करणारी. जसं काय आम्ही घर वाऱ्यावर सोडले. बस बस. बरं मला 5 मिनिटं द्या, मी पटकन पूजा करते आणि स्वामींच्या आवडीचे बेसनाचे लाडू पण केलेत नैवेद्याला. नैवेद्य दाखवते, मग लगेच आपण निघूया. ठीक आहे, तुम्ही करून घ्या पूजा. अर्पिताच्या बाबांचा फोन. हा बाबा बोला. नाही माफ करा, काय आहे की खरं तर एक ना मोठी ऑर्डर मिळाली होती फॅमिली गेट टुगेदरची, आणि ती डिलिव्हरी द्यायला निकी जाणार होती, म्हणून मी तुम्हाला फोन नाही केला. पण काय झालं की अचानक निकीला इन्स्टिट्यूट मधून फोन आला, त्यामुळे तिला तिकडे जावं लागलं. हा, खरं म्हणजे मीच जाणार होतो, पण काही क्लायंट ना डबे न्यायला घरी येणार आहेत, त्यामुळे मला इथून हलता येत नाही. आणि तुम्हाला इथली परिस्थिती माहितीच आहे, त्यामुळे डिलिव्हरीची जरा पंचायत झाली. हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जातो. खरंच तुम्ही याल? हो. नाही म्हणजे तुम्हाला पण बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट करून इथे यावं लागेल ना. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगणारच नव्हतो, पण बाबा हे बघा, तुम्ही अजिबात अपराधी वाटून घेऊ नका. काय हो, तुम्हाला आता कसं सांगू मी. काहीही सांगू नका, आणि याचं अजिबात ओझं घेऊ नका मनावर. मुलासारखं मानता ना मला, मग हक्काने बोला. येशील का विचारू नका, येच असं म्हणा. ठीक आहे? देव तुझं कल्याण करू बाळा. येतो मी. हा. वाव, प्लॅन इज ऑन. मस्त. समीर, तू निघालास की मी हॉलचा पत्ता तुझ्या घरच्यांना देणार, आणि आज ते बघणार तुझी नोकरी सुटली आणि तू झालायस एक डिलिव्हरी बॉय. तोही त्या फडतूस कुकच्या फॅमिलीचा. मी तर सुरुंग पेरलाय, आता फक्त वाट बघते धमाक्याची. पूजा झाली आहे, सगळ्यांनी नमस्कार करून घ्या. बाबा सावकाश. बाबा सॉरी, तुमचं पथ्य चालू आहे म्हणून गोड नाही देते तुम्हाला.
आता अर्पिता मॅडमनी पूजा केली म्हणून तुम्ही देवाशी फटकून वागणार आहात का? जा हे तुझा जा मी नाही जाणार आहे. आईने सांगितलं जा. श्री स्वामी समर्थ.